भारतामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग अशी इंडिपेंडंट ब्रांच फार कमी ठिकाणी आहे. टॉप कॉलेजेस ती ऑफर करतात. IITs, NITs, COEP पुणे आणि काही गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ते उपलब्ध आहे. दरवर्षी साधारण 15 ते 20,000 सीट्स अवेलेबल असतात. जेंडर रेशो 75:25 असा आहे. ही ब्रांच इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कंट्रोल सिस्टीम याचं परफेक्ट ब्लेंड आहे. त्यामुळे थोडीशी टफ वाटू शकते. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, कंट्रोल इंजिनियर, ऑटोमेशन इंजिनियर, PLC स्कॅडा प्रोग्रामर, कॅलिब्रेशन इंजिनियर आणि फील्ड सर्व्हिस इंजिनियर हे काही एंट्री लेवल जॉब्स आहेत. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर हा ऑइल अँड गॅस, पॉवर प्लांट्स, रिफायनरीज, फूड प्रोसेसिंग, केमिकल प्लांट, EV बॅटरीज किंवा रोबोटिक्स अशा अनेक इंडस्ट्रीजमध्ये काम करतो. वार्षिक सॅलरी साधारण 4 ते 6 लाख अशी आहे. पण गल्फ कंट्रीजमध्ये रिफायनरीज किंवा ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये साधारण 12 ते 20 लाखापर्यंत सहज जाऊ शकते. ऑटोमेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये हायर स्टडीजसाठी जर्मनी, UK, USA हे टॉप डेस्टिनेशन्स आहेत. तर प्रोसेस इंडस्ट्रीसाठी मिडल ईस्टमध्ये ह्यूज डिमांड आहे. ॲव्हरेज इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर प्लांटमध्ये कॅलिब्रेशन, मेंटेनन्स, डॉक्युमेंटेशन आणि सेफ्टी सिस्टीम्स हाताळतो. स्टेडी जॉब, स्टेबल ग्रोथ. पण अबाऊ अँड बियॉन्ड जायचं असेल तर काय करायचं? ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि इंडस्ट्रियल IoT मध्ये स्पेशलायझेशन करा. PLC, स्कॅडाचे सर्टिफिकेशन्स घ्या. कंट्रोल सिस्टीम किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये MTech करा. MBA करून ऑपरेशनल किंवा टेक्निकल मॅनेजमेंटमध्ये जम्प घ्या. आणि थोडा वेगळा ऑप्शन म्हणून बायोमेडिकल इंजिनिअरिंग एक्सप्लोअर करा. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी वेद स्किल्स लॅबला फॉलो करा.